आदाब नमस्कार, मैं वीरान शेख, आप देख रहे हैं डिजिटल 21 चैनल। इस वक्त हम मौजूद है सिवाई चौक पे, जहाँ पे सामने से आपका स्टेज लगाया गया है और मेरे पीछे देख सकते हैं कितनी भीड़ में यहाँ पे जनता है मौजूद है। सामने से आपका जो है उम्मीद ज्यादा से ज्यादा है आने का, इसमें बहुत ही लोगों की मदद करते हैं। थैंक यू। फिर रहा मुसलमानों का सवाल, फिर हिजाब का सवाल हो, एनआरसी का सवाल हो, या औरंगजेब का सवाल हो, या यहाँ पर मोहम्मद पैगंबर के बारे में का बिल हो, मैं ये समझता हूँ कि एनसीपी का जो खासदार है, जो खड़े हैं, वो अगर चुन के जाए तो किसको वोट देंगे? आपके साथ रहेंगे? कि मान के चलता हूँ कि सामने इंडिपेंडेंट लड़ रहे हैं, किसी पार्टी पर उनकी कोई शिकायत नहीं हो सकती, ना किसी पार्टी का उन पर राज चल सकता है। वो अपने ही दिल के मालिक है, अपने ही विचार के मालिक है, और इसलिए जब इस मंच से वो कह रहे हैं कि हम मुसलमानों के साथ रहेंगे, उनके इशुओं के साथ रहेंगे, तो मैं समझता हूं कि उनके लफ्जों पर हम लोग ने विश्वास रखना चाहिए और वो हम लोग के साथ यहाँ पे लड़ेंगे और साथ रहेंगे। निर्मला सीतारमण उनके पति है, जिनका नाम है परकला प्रभाकरन, उनका नाम है। एक 16-17 दिन पहले उन्होंने जो है एक YouTube पर मुलाकात दी। मुलाकात में उन्होंने खास करके मुस्लिम समुदाय को आगाह करने की कोशिश की। उन्होंने ये कहा कि ये प्राइम मिनिस्टर जो है, मोदी अगर दोबारा बनता है, प्राइम मिनिस्टर अगर बनता है, तो यहाँ लोकशाही खतरे में आ जाएगी और ये हुकुमशाह बनने की कोशिश करेगा, और जिस दिन ये हुकुमशाह बनने की कोशिश करेगा तो वो समाज को अस्थिर करने की कोशिश करेगा। 5 बजने का वक्त आ गया है। मैं मुस्लिम समुदाय से आग्रह करता हूँ, विनती करता हूँ कि आप सामने के साथ रहिए। सिलाई मशीन के सामने का बटन दबाकर आप उनको भारी वोटों से जिताइए। यही गुजारिश करते हुए मैं आपसे रजा लेता हूँ। अल्लाह हाफिज, जय हिंद। सभी को पता चला है कि 10 साल में कुछ विकास हुआ नहीं है। 10 साल से काफी लोग तकलीफ में, रोजगार नहीं है, समस्या का हल नहीं है। तो इसीलिए सब अभी ये साल को पता चला कि काफी अच्छी तादाद पे लोग यहाँ पे जमा हुए कि नीले सांबे जी को चुन के देने के लिए। सबको पता चला कि अगला अभी जो भी कुछ पर्याय बचा है वो नीले सांबे साहब ही बचे। बहुत सारे काम है, एक काम नेता ने तो इतना भी नहीं करके दिखाया है। अपने घर बस में रह के इतना काम किया है, जब पोजीशन पे आ जाएंगे तो किसी बेहतर काम करेंगे। ये सबका दावा है और बहुत हम विश्वास से कर रहे हैं। सामने सर आने के बाद सामने सर आगे बढ़ो, तख्त बदल दो, ताज बदल दो, बेईमानों का राज बदल दो। माहितीप्रमाणे 1 लाख बीजेपीच्या विरोधात आहे। टक्केवारी कमी झालेली जी आहे त्याचा पूर्ण फटका हा असणारा भारतीय जनता पक्षाला आहे आणि त्याच्यामुळे रिझल्ट हे अनपेक्षित असतील असं मी त्या ठिकाणी गृहीत धरतोय। त्याच्यामुळे मीही त्या ठिकाणी स्वतःला आवरतोय की आम्ही असणारा किती निवडून येऊ याचं मी आज काही सांगत नाही। फटका बसल्यानं फायदा कोणाला नक्की? मी असणारा एवढं आपल्याला सांगणार आहे की महाराष्ट्रामध्ये जे काही मी फिरतोय त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आता मुंबईमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे सांगत होते की आम्ही 7च्या 6 घेऊ, आता असताना 4ही घेऊ असं म्हणत नाही आहेत। परिस्थिती त्या ठिकाणी बदललेली आहे। जे कॅम्पेन मी करत आलेला आहे त्या सगळ्या कॅम्पेन मध्ये त्या ठिकाणी जी लढत आहे भारतीय जनता पक्ष म्हणजे बहुजन आघाडी बऱ्याच ठिकाणी लढत आहे। बीजेपी, काँग्रेस आणि सेना या दोघांचं कुठंही जमत नाहीये।
एकमेकांना ते एकमेकांच्या प्रचारामध्ये नाही आहेत आणि एकमेकांना करत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे सेनेची मतं किती काँग्रेसला ट्रान्सफर झाली आणि काँग्रेसची मतं किती सेनेला ट्रान्सफर होणार त्याबद्दल एक प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलेलं आहे. काल ज्या पद्धतीनं दोन्ही महायुती असेल महाविकास आघाडी मुंबईचं मोठं शक्ती प्रदर्शन झालं. हो, ते मुंबईला मोठं शक्ती प्रदर्शन मुंबईतले आणि बाहेरचे असे दोन्ही लोक होते. त्याच्यामुळे असताना नुसतं मुंबई होतं असं म्हणता येणार नाही. दोघांनी शक्ती प्रदर्शन केलं, याच्याबद्दल दुमत नाही. पण त्या ह्याच्यामधलं आता मतामध्ये किती रूपांतर होत आहे हे आपल्याला शंका केलं पाहिजे. JP नड्डा केलेलं आहे आणि RSS आम्ही मोठे झालो, पण आता आम्ही फार मोठे झालो त्यामुळे आता आम्हाला मदत RSSची लागत नाही. JP नड्डाचं वक्तव्य आहे. हे मला वाटतं एक फसवं मतदान आहे, फसवं स्टेटमेंट आहे. त्यांना मुसलमानांची मतं पाहिजे आणि म्हणून मुसलमानांना ते सांगतात आहेत की आमचा RSSचा संबंध नाही किंवा ते स्टेटमेंट खरं नाही. RSSच्या बिना भारतीय जनता पक्ष उभा राहू शकत नाही. भिवंडीमध्ये आज आपण निलेश सांबरे यांना समर्थन द्यायला आलात, नक्की काय? ते अगोदरच त्यांनी असं मला तर काँग्रेसकडे आणि इतर ह्याच्यामध्ये त्यांना असं प्रॉमिस केलं की तुम्ही जर उभं राहिलात तर पक्षाच्या वतीने आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. आज के मुताबिक जो है वंचित बहुजन आघाड़ी जो है वो हर मतदार संघ में जो है करीब 1.25 लाख से 2 लाख वोट लेके बैठी हुई है और पार्टी का जो वोट है ये वोट नीलेश सांबरे को वैसे की वैसे मिलेगा. त्यांना असं जे महाराष्ट्रातले जे अगोदरचे काल व्हिडिओ आलेला आहे आम्हाला त्या सगळ्या कल्पना आहेत. त्याच्यामध्ये इलेक्शन नंतर आम्ही असं कारवाई करतो.